MCAचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध ज्यांची निवड झालेली आहे ते अजिंक्य नाईक आपल्याबरोबर आहेत। अजिंक्य नाईकजी, काय चमत्कार घडला? तुमच्या पवार पॅनलचे जवळपास 12 सदस्य तुम्ही निवडून आणलात, प्रमुख 5 पदं देखील तुमच्या पारड्यात पडलेली आहेत। बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय, कुठल्या गटातटाचा विजय नाही आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सपोर्टनी आणि पवार साहेबांच्या सपोर्टनी आम्ही ही निवडणूक लढत होतो। आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत असतो आणि माझ्यामध्ये हा गटातटाचा विजय नसून हा मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आहे आमच्या। परंतु तुम्ही म्हणतात की मैदान क्लब सेक्रेटरीचा हा विजय आहे, परंतु अनेक घडामोडी या पडद्याच्या पाठी घडताना पाहायला मिळालेल्या या निवडणुकीच्या माध्यमातून पवारांनी मुख्यमंत्र्यांची, शेलारांची सगळ्यांची भेट घेऊन एकत्रित एक पॅनल तयार केलं, पवार शेलार पॅनल। त्याचं संपूर्ण आव्हान शेलारांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून केलं, तुम्ही देखील होता। परंतु आज अशी सकाळी काय घटना घडली की तुम्ही स्वतःचं पॅनल उभं केलं? बघा, सर्वच राजकीय नेते क्रिकेटर्सना सपोर्ट करत असतात आणि आमचं कुठलंच पॅनल नव्हतं, कारण मला दोन्ही पॅनलनी सपोर्ट केला होता। मी अनअपोज ह्या पॅनलमध्ये निवडून आलो होतो आणि सर्वच राजकीय जे राज्यकर्ते आहेत हे क्रिकेटचे फॉलोअर्स आहेत, कारण मुंबई आणि भारतात क्रिकेटला एक वेगळंच स्थान आहे, एक रिलिजन म्हणून बघितलं जातं। परंतु तुम्ही म्हणतात की तुम्ही दोन्ही पॅनलमधनं तुम्ही स्वतः पक्ष म्हणजे अनपोज निवडून आला, परंतु तुमच्या पॅनलमध्ये जे सदस्य तुम्ही काल पत्रामध्ये डिक्लेअर केलेले त्याच्यापैकी 3 ते 4 नावं तुमच्या आत्ताच्या पॅनलमध्ये उडालेली होती। तुम्हाला जर मी पूर्वीचा इतिहास सांगितला तर 2022ला सुद्धा मी दोन्ही पॅनलचा सेक्रेटरी होतो, दोन्ही पॅनलमध्ये सेक्रेटरीचा उमेदवार होतो। त्याच्यानंतर मी काही अपक्ष कॅन्डिडेट समोर जिंकलो होतो। यावेळी सुद्धा जे 2 पॅनल होते त्या लोकांनी मला सपोर्ट केलं होते आणि 3रा 4था पण पॅनल होतं, त्यांच्यामध्ये त्या लोकांनी मला सपोर्ट केलं नव्हतं, म्हणून ते लोकांनी मला लिगल गोष्टींमध्ये। परंतु तुमच्याबद्दल मी बोलत नाहीये, तुम्ही अनअपोज तर निवडून आलात अध्यक्ष, परंतु अशी काय किमया घडली की सकाळी उठल्यावरती उमेदवारांची यादीच तुमची बदलली गेली? बघा, मी क्रिकेटमधला एक छोटा कार्यकर्ता आहे, तर मी ते याद्या वगैरे बघितल्या नाही, कारण आमचं काम आहे क्रिकेटचा स्कोअर बघणं, आमच्या मुंबई मैदान क्लब सेक्रेटरीशी कामं करणं आणि क्रिकेटर्सना काय आम्ही चांगलं देऊ शकतो याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो। शेलारांना शह दिला का, ज्या पद्धतीने शेलारांनी स्वतःचं पॅनल ऐन वेळेस या सगळ्या निवडणुकीत उतरवलं? शेलार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, ह्याच्या आधी सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही करत राहू त्यांच्या मार्गदर्शनाखाली। शेलारांना शह कोणी दिला? तुम्ही म्हणतात की वरतून मला सर्वांचा आशीर्वाद होता, पवारांचा, मुख्यमंत्र्यांचा? नाही, तिन्ही नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद असतो। माझ्यामध्ये हे राजकीय अँगल तुम्ही लोक काढतायत, हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये क्रिकेट आम्ही फॉलो करतो। एक शेवटचाच प्रश्न, आता अध्यक्ष झालात, पुढची कारकीर्द कशा पद्धतीने तुम्ही सुवर्णमय लिहून ठेवणार आहात? मैदान क्लब सेक्रेटरीसाठी आम्ही काम करू, चांगले चांगले इंटरनॅशनल स्टँडर्डचे सॅटेलाइट अकॅडमीज असतील, येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण कुठेतरी क्रिकेट स्टेडियम असलं पाहिजे, जास्तीत जास्त प्लेयर कसे मुंबईचे भारताला खेळतील, मॅक्झिमम रणजी ट्रॉफी कशा आम्ही जिंकू शकतो, स्टेट लेवल चॅम्पियनशिप कसे जिंकू शकतो, BCCI मध्ये आम्ही कसे नंबर 1 स्टेट असोसिएशन म्हणून चॅम्पियन राहू शकतो, असे क्रिकेट रिलेटेड गोष्टींमध्ये आम्हाला जास्तीत जास्त चांगलं करता येईल, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद अजिंक्यजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष होते MCAचे अजिंक्य नाईक। ते म्हणाले की आम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याच पद्धतीने राजकीय अँगल आणलेला नाहीये, राजकीय अँगल आणण्याचा काही लोक प्रयत्न करतात, परंतु आता मात्र मी क्रिकेट आणि मैदानासाठी काम करणार असं मत जे आहे ते अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याशी बोलताना हे मत व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।